मराठवाड्यातला पाहणी दौरा हा एक फार्स आहे सरकारचा। गेले कधी, पाहणी केली कधी, शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकून त्यांच्याशी चर्चा केली कधी। 36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे साधारण, म्हणजे कुटुंब, एक शेतकरी म्हणजे त्याच्यावरती 10 माणसं अवलंबून आहेत। हे मानलं तर 36 लाख शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे मराठवाड्यात। साधारण 70 ते 72 लाख एकर जमीन पीक पाणी नाहीत, पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली आहे, शेती करण्याला लायक राहिलेली नाही आहे। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये गावामध्ये काहीच राहिलेलं नाही। अशा वेळेला मुख्यमंत्री असतील, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी पाहिलं काय, त्यांनी काय समजून घेतलं, त्यांनी काय मदत आतापर्यंत पोहोचवली। फक्त पाण्याच्या बाटल्यांवरती फोटो लावून पाणी वाटले म्हणजे मदत होत नाही ना, ती प्रसिद्धी आहे। आपण राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री आहे, तुम्हाला हे करण्याची गरज नाही। तुम्हाला शासन म्हणून मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात, आणि बाकीची मदत ही गुप्त असायला पाहिजे। तुम्ही अशा संकटाची वाट पाहता का? अशी संकट कोसळतात कधी आणि आमचे फोटो छापून आम्ही मदत देतो कधी? मदतीचं आम्ही स्वागत करतो, कोणी केली असेल अशा वेळेला मदत जर कोणी करत असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे, गरज आहे। मग तो भूकंप असेल, पूर असेल, अपघात असेल, ही आपली परंपरा आहे। पण महाराष्ट्र सरकारनं काय केलं आतापर्यंत, केंद्र सरकारनं काय केलं आतापर्यंत, काय मदत जाहीर केली केंद्रानं, कोणतं पथक पाठवलं पाहणीसाठी, आणि पथक कशाकरता पाठवत आहे? आधी तुम्ही सरसगट घराघरामध्ये 36 लाख शेतकऱ्यापर्यंत मदत पोचवा। हे तुम्ही केलं आहे का? हे शासन अत्यंत मुरदाड आहे, असंवेदनशील आहे, इतकं तुम्ही सांगू शकतो। परंतु अजित पवार आज देखील दुसऱ्या दिवशी दौऱ्यावरती आहे। काल रात्री शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हटले की पैशांचं सोंग आणता येत नाही, जवळपास 45,000 कोटी रुपये आम्ही या योजनेला नाही, पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका, लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही। 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक। हे मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही। काय करणार तुम्ही? शेतकऱ्यांनी कसं जगायचं मराठवाड्यात? उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आज लातूरपासून संभाजीनगरपर्यंत हा दौरा करत आहेत। समजून घेऊ आम्ही काय करता येईल, कसा आवाज उठवता येईल, सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहू ना। विरोधी पक्षनेता ह्या लोकांनी ठेवला नाही का? तर तो हे प्रश्न विचारेल, सरकारची पोलखोल करेल, अधिकाऱ्यांना जाब विचारेल या पुराच्या संदर्भात, शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल। म्हणून मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे सरकार विरोधी पक्षनेता नेमून नाही त्या सरकारकडनं शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायची? मला महायुतीच्या आमदारांनी खासदारांनी एक महिन्याचा पगार दिला, विरोधी पक्षाकडून अशा प्रकारचे बघा,